आहे तो कचरा पूर्ण निर्माल्य सगळं फेकून दिल्यासारखं होतं. जबरदस्त आहे. माझं नशीब ऋषी प्रभाकर गुरुजीची प्रेरणा मला मिळाली. मी बटन दाबलं. मला काही कल्पना पण नव्हती मीटिंगचं वगैरे. फक्त ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये लिंकला टच केलं की झूम ॲप असल्यामुळे ते मीटिंग जॉईन झाली. आणि नक्कीच माझं हे आता म्हणजे गुरुजीचं लक्ष माझ्यावर असल्यामुळेच हे घटना घडली. मी नवरा बायको दोघं जण येणार. अजून जुने साधक काय आहेत का त्यांना उद्याच्याला मी सांगणार सांगणार मी. 200-400 लोकांचा जवळजवळ 400-450 साधक आहेत करमाळ्यामध्ये. आणि 20 वर्षापासून साधना सगळ्याची खंडित झाली. हम्म. हे प्रयत्न करणार. करमाळ्याला येऊन गेलो वाटतं मी. तुम्ही येऊन गेलात करमाळ्याला. तुम्ही म्हणून तर मी तुमचा चेहरा बघितला की माझं अवसान भरपूर 100% वाढलं अजून. अच्छा. तुम्ही येऊन गेलाय. हा. तुम्हाला बघितलं की 100% आता सुनील आपलं संगू गुरुजीला माहिती, सरुमाला माहिती. आणि संतोष गुरुजीचा तर मी आवडता साधक आहे. त्यांना तर मी सारखं सारखं फोन करत असतो, सारखं सारखं. महादेव गुरुजी आहेत. आनंदजी आहेत. 100% येणार. माझं म्हणजे मला हे पुनर्जन्मच मिळाला असं समजतो मी. बरोबर आहे. पुढचं माझं आयुष्य नक्कीच चांगलं होणार आहे ह्या साधनेमधून मग पुढे गेल्यानंतर. कारण हे साधना कुणालाही मिळत नाही. हे साधना राष्ट्रपतीला मिळत नाही, पंतप्रधानाला मिळत नाही, पण त्याच्यापेक्षा सुद्धा आपण भाग्यवान आहेत. त्याच्यामुळे सुनीलजीच्या माध्यमातून आपल्याला ही साधना मिळते. नवीन साधक असेल कुणीच मिस होऊ नये असं माझी इच्छा आहे. जेवढे जास्तीत जास्त साधक येतील त्यांच्यासाठी अगदी शेवटच्या दिवशी तुम्ही शेअरिंग करून सांगचाल जे नवीन साधक आहेत समोर ते म्हणतात नवनाथ जी बनले होते ते 100% बरोबर आहे. इतकं योग आहे हा. दुग्ध शर्करा योग आहे. कचरा बाहेर काढण्यासाठी चोरी केली असली तर चोरी केली म्हणून लिहायचं. कोणाची लबाडी केली असली लबाडी केली म्हणून लिहायचं. लाजायचं अजिबातच नाही. काय मी माझं 200 पानी वही लिहिली होती. पण आता 200 पानी लिहून आता माझं 500 पानं होते काय काय असं वाटायला लागलं. इतकं म्हणजे परत पण अजून कचरा साठलाय. आणि शक्यच आहे कारण ते रिसायकल करावंच लागणार आहे, सारखं बदलावंच लागणार आहे आपल्याला. ती बाहेर काढूनच टाकावं लागेल. गुदमरून मरण्यापेक्षा आपलं हे बाहेर टाकून आपलं आनंदी राहणं अगदी उत्तम आहे. कारण ते तिथं सोडून आलं की मग त्याची आठवण परत आपल्याला इकडे आल्यानंतर होत नाही. ते कचरा बाहेर कायमचा बाहेर निघून जातो आपल्या, म्हणजे जे साठलेलं आहे ते कचरा निघून जातो. आणि हे हार्ट अटॅक, बीपी, शुगर हे कचराच कारण आहे, बाकी काही नाही. या कचऱ्यामुळे सगळे रोग जडतात आपल्याला असं मला वाटतं. म्हणजे कचरा एकदा फेकून दिला की आपण नवीन जन्म होतो आपला. आणि नवीन जन्म झाल्यानंतर मग नवीन आयुष्याला सुरुवात होती, जरी वय वाढलं असलं तरी. आता जास्त काय बोलत नाही. छान सुनील सांगत गुरुजींचं आहे. मला ऐकायचंय नाही नाही, छान सांगत त्याच्यामुळे आहे. मी थांबतो. हा. नाही, तुमचं ऐकण्याची इच्छा आहे ना गुरुजी. येस. तुम्ही बोला आता. जगदीश जे आहेत, जगदीशजी. हा सांगा सुनीलजी, सांगा पुढे सर. बोला बोला, सांग. तुम्ही पुढचं आव्हान सांगताय ना? हा सांगतो मी. होऊन देत तुम्ही का ते वेळा तेच सांगू का मग? ओके, अजून 10-15 मिनिटं आहेत. ओके. तुमचं सिंहावलोकनाचं पॉईंट सांगा आणि पुढे चाला. येस येस येस. असं महत्वाचं अजूनही थोडंसं हायर चॅलेंज देत आहे. ज्यांनी नवीन आलेले आहेत त्यांना तरी हे पहिल्यांदा फटका म्हणत नाही, थोडंसं चांगलं धाडस आलेलं आहे लिहून काढायचं किंवा स्वतःकडे बघणे. हा जे महत्वाचा मुद्दा आहे की हा खूप पॉवरफुल आहे. ओके. हा खूप शक्तिशाली आहे. ह्याच्यासाठीच की सगळी महान व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये वळून बघितल्यानंतरच परिणाम खूप झालेले आहेत, चेंजेस खूप झालेले आहेत. हा एक कार्यक्रम जो आहे की स्वतःकडे वळून बघणे किंवा आपण ह्याला सिंहावलोकन असं म्हटलं जात असतं. सिंह पुढं जातो थोडा, परत असं पाठीमागे वळून बघतो. पण आपल्या जीवनामध्ये आपण कधी बघतच नाही. जे पळायला लागलं तसंच पळायलाच लागलेलं. ओके. स्वतःकडे वळून बघायचं किंवा फिरून बघायचं काही चान्सच नाही राहत. ओके. जीवनामध्ये असून देत, करिअरमध्ये असून देत, फॅमिलीमध्ये बद्दल असून देत किंवा फ्रेंड सर्कलमध्ये असून देत, ज्या कंपनीमध्ये जिथं तुम्ही काम करत आहे, या बिझनेस करतात तिकडं पण असून देत, हे वळून बघणं खूप महत्त्वाचं असतं. ओके. सर्वांना लोकांना वाटतं की संडे सुट्टी म्हणजे की शाळामध्ये संडे सुट्टी म्हणजे काय आहे?
काही न करायचे हे असं वाटत असतं. म्हणजे की अभ्यास पण करायचे नाही असं वाटत असतं. पण ॲक्चुअली संडे सुट्टी असलं तर त्या दिवशी सगळं बघणं आहे. ओके. जे मागचं काय काय तर उरलं असलं तर ते बघणं आहे. ओके. सो त्यामुळं आपण त्यावेळेला होमवर्क नाही केलं ना. संडेच्या वेळेला सुट्टी शाळांमध्ये, कॉलेजमध्ये असताना. सो आता ते होमवर्क करावं लागायला लागलेलं आहे. सो आपल्याला वही काढावं लागणार आहे. आता संडे हो या मंडे हर दिन लिखना चालू करो असं व्हायला लागलेलं आहे. ओके. तर आपल्याला रोजचं लिहावं लागत आहे. सो हा एनर्जेटिक आहे. आणखीन परत तुमचं अक्षर खूप छान सुंदर दिसायला लागतेत. नवनाथजी घाई-घाई करून काय लिहू नका. एकदम निवांत. ओके. म्हणजे की लगेच सगळं पाचशे होय. भरायचे आहे म्हणून घाईमध्ये नाही. जितकं सहज येतं ओके, येऊ द्या. पॉइंट पॉइंट हां, पॉइंट 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 झाला आणखीन सहज लिहत जायला पाहिजे. ओके. सो हा तुम्ही करत आहात. ज्यांनी नवीन आहेत त्यांच्यासाठी पण हे सांगत आहे. सो नवीन जे लोकं आहेत त्यांना आता डबल डोस भेटणार आहे. डबल डोस म्हणजे काय? हा लिखाण पण चालूच ठेवायचं आहे. त्याच्याबरोबर अ, भिक्षा मागायचं आहे. ओके. सो महावीर तुम्ही ऐकलेलं असाल किंवा जैनिझममध्ये त्यांना काय म्हणतात? साधू संत हे भिक्षा मागतात. ओके. या इथं आळंदीला पण मागतात भिक्षा. मधुकरी असं म्हटलं जात असतं. है ना? सो तसं इथं आपल्याला कमीत कमी मिनिमम 11 घरी जाऊन भिक्षा मागायचं आहे. ओके. लक्षात आलं. सो हे फर्स्ट सुरू करायचं आहे. ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांच्याकडून. ओळखीचे लोकं लवकर देतील तुम्हाला. ओके. जे ओळखत नाही ना त्यांच्याकडून तुम्हाला मागायचं आहे. ओके. सो सिंपल भवती भिक्षां देही म्हणायचं. ओके. जे वाटतं तुम्ही देऊ शकता. ओके. पैसे असेल, धान्य असेल वगैरे असं तुम्ही देऊ शकता वगैरे तुम्ही सांगू शकता. ते विचारतील कशाला मागत आहे? त्यांना सांगायचे की असं-असं सत्यनारायण व्रत आहे आम्ही करायला चाललेलो आहोत त्या साधनासाठी. सो तुमचं योगदान देऊ शकता वगैरे असं. ओके. तर इव्हन ते विचारायला लागतात, तुम्ही कोण आहे? कुठला आहे? काय आहे? वगैरे. सो त्यावेळेला तुम्ही थोडंसं सांगू शकता, की भाई एस-एस-वायबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देऊ शकता किंवा यू नो जे काही आश्रममध्ये कार्यक्रम चालतायत वगैरे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगू शकता. गुरुकुलबद्दल माहिती देऊ शकता. ओके. सो नसलं तर जे येत्या महिन्यामध्ये जिथं कुठे एस-एस-वाय चालू होणार आहे, ते सांगू शकता किंवा तिथलं टीचरचं जे तुम्ही ओळखता, जिथं क्लासेस चालू आहेत, तिथलं शिक्षकांचं तुम्ही नंबर देऊ शकता, की तुम्ही ह्या कार्यक्रम तुम्ही अटेंड करा वगैरे असं तुम्ही सांगू शकता वगैरे असं. मग कसं जेणेकरून काय आहे, की त्या व्यक्तीला मी कुणाला देत आहे, कशासाठी देत आहे, हे क्लिअर होणं पण गरजेचं आहे. ओके. सो मग त्यावेळेला ते मन मोकळ्याने देतात. आणखीन तुम्ही पण सहजपणे मन मोकळ्याने मागायला लागता असा. सो हे भीक नाहीये. भीकमध्ये काय असतं, की माझ्याकडे काही नाहीये, निर्बल आहे म्हणून आपण मागतो. त्याला भीक म्हणतो. हे भिक्षा आहे. भिक्षा म्हणजे की कुठलंही मोठं कार्य करण्यासाठी किंवा गुरुकार्य करण्यासाठी ओके किंवा समाज कार्य करण्यासाठी किंवा आपण म्हणतो, की दैवी आहे ना, उत्साह कुठलंही तरी सेलिब्रेशन करण्यासाठी कुठलं तरी नाही म्हणत मी. अ, जत्रा वगैरे असतात बघा, त्या पण मागत असतात वगैरे असं. ओके. देणगी द्या वगैरे असं म्हणून. तसं असू शकतं. हे मेनली आपण देणगी न म्हणता भिक्षा मागत आहोत. ओके. माझं साधन करण्यासाठी किंवा माझे सत्यनारायण व्रत करण्याकरता त्यांचा आशीर्वाद प्लस त्यांचा हा योगदान, भिक्षा म्हणजे की जे काय वस्तूमध्ये असेल, पैशामध्ये असतील वगैरे देऊ शकतात वगैरे असं. ओके. सो तसं आता संभाजीनगरला आश्रममध्ये एक 20-20 टॉयलेट बाथरूम बांधायचे कार्यक्रम चालू आहे. ओके. ज्यांना कोणाला तिथं योगदान द्यावंसं वाटतं, सिमेंट असेल, वाळू असेल, खडी असेल, तसं 900 पोती सिमेंट लागणार आहे. त्याच्यात काय द्यावंसं वाटतं ते देऊ शकतात. ओके. नाही म्हटलं तर पैसे पण देऊ शकतात वगैरे असं तुम्ही मागू शकता. किंवा कात्रकडकला गोशाळा आहे किंवा संभाजीनगरला पण आहे किंवा विशाखापट्टणमला वेगळं ॲक्टिव्हिटीज आहेत वगैरे असं. तिथं गोशाळासाठी तुम्ही मागू शकता, गोदान वगैरे असं. पण हे मागायचं कार्य कशासाठी? हे प्रोजेक्ट्स आहेत. पण तुम्हाला मागायचं आहे ते तुमचं साधना करण्याकरता. ओके. लक्षात येत आहे? सो मिनिमम किती लोकांना सांगितलं? 11.
11. ओके. सो मॅक्सिमम नंतर नंतर तुम्हाला सहज वाटायला लागतो मागणं. सो हे मागत असल्यामुळं थोडंसं मनामध्ये डोक्यामध्ये गडबड व्हायला लागतो. ओके. मीपणा वाढलं जातं. आता आपण कसं काय मागायचं? काय बोलायचं? तो नाही म्हणतं तर काय म्हणेल वगैरे असं. ओके. सो कधी-कधी दिलं तर लगेच आपण खुश होऊन जातो. नाही म्हटला तर जरा चेहरा नाराज झालेला असतो. सो हे काय चढ-उतार होत आहे, हे पण आपल्याला निरीक्षण करायचं आहे. बरं. आणखीन लोकं नावं पण ठेवतात. "अरे, एवढं सगळं चांगलं कपडं-बिपडं सगळं दिसतं, हे काय मागायला लागलास?" वगैरे असं म्हणून. असं पण थोडंसं बोलतील. पण आपल्याला समाधानानं, शांतनं, ओके, स्वीकार करायचे, यशस्वायचं सगळं प्रिन्सिपल्स ह्याच्यामध्ये लागू होणार आहेत. ओके. म्हणजे की तुम्ही क्षण स्वीकारायचं का नाहीये, मीपणा किती आहे, हे पण कळायला लागतं का मी कोणी स्नेहस्थितीमध्ये आहे, सर्वांसाठी म्हणून आहे, ओके, किंवा मीपणामध्ये आहे, हे पण कळायला लागतं. की लीडर कॉन्शियसमध्ये आहे का फॉलोअर कॉन्शियसमध्ये आहे, हे पण कळायला लागतं. मग जे आपण करत आहोत, जबाबदारीने करत आहोत का बेजबाबदारीने करत आहोत, ते पण कळायला लागतं वगैरे. हे सगळंच तुम्हाला अनुभव यायला लागतात एक, 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 एक. ओके. सो क्लिअर. भिक्षा मागायचा? कुणाला काय शंका? पण सर म्हणजे ओळखीच्या ठिकाणी नाही तर गावात सगळेच ओळखतात ना. ठीक आहे. पण जे जास्त तुम्हाला ओळखत नाहीत. गावात सगळ्यांनी एकमेकाला ओळखतायत, पण खूप क्लोज नसतात तसल्यांना. मग नंतर-नंतर मी म्हटले, की हळू-हळू ना तुम्ही घेऊ शकता. ओके. म्हणजे की जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. ओके. सो कधी-कधी ओळखीचे नंतर-नंतर तुम्हाला टाळायला लागतील असं नको. नाही टाळणार. त्यांना माहीत असतं, की तुम्ही काय करत आहेत वगैरे असं सगळं. ओके. एक बरंच धान्य वगैरे घेऊन आलेले होते म्हणजे त्यावेळेला मी एकट्याने आलेले होते त्यावेळेला. सो इट्स बेटर. ओके. जे देतील ते. त्यांना एवढंच द्यायला पाहिजे म्हणून असं काय नाहीये. तुम्हाला जे इच्छा आहे त्या पद्धतीने द्या म्हणून सांगायचं. ओके. क्लिअर. जसं गणपतीच्या वेळेला ते मागते तसं नाही मागायचं. ₹500 काढा म्हणून. ओके. सो जे तुम्हाला योगदान द्यावंसं वाटतं द्या. ओके. 500 देतील, 1000 देतील, ₹5 पण देतील. पण ते त्यांचं योगदान आहे. आणखीन ते प्रेमानं दिलेलं योगदान आहे. ओके. लक्षात आलं. किती तर किती घरं मागायची सर? हां, मग किती घरं मागायची? मिनिमम 11 म्हटलं. 11. हं. ओके. इव्हन आम्ही 108 सांगत असतो, पण आता नाही सांगत. एवढा वेळ नाही ना. आपल्याला मेन लिखाण महत्वाचं आहे. हे पण महत्वाचं आहे, पण ते पण लिखाण पण महत्वाचं आहे. ओके. सो ते किती देतात हे इम्पॉर्टंट सुनीलजी नाही. जे सांगताय तो साधनेचा भाग आहे. हां, बोला जगदीशजी. आता तर छान आवाज ऐकू येत होता. सुनीलजी जे सांगतायत तो एक साधनेचा भाग आहे. त्याचं टेन्शन घेऊ नका. ते हसत खेळत मजेत सांगतात तुम्हाला आणि ते तसंच होतं. जेव्हा आपण करायला लागतो ना, तेव्हा पहिलं पाऊल टाकल्यानंतर अनुभव यायला लागतो. हे मोठी अवघड गोष्ट नाहीये. परंतु एखादा लोककल्याणार्थ कार्य करण्यासाठी आपण स्वतः निधी निर्माण करू शकतो. हा एक अनुभव येतो. आणि माझ्याकडं मी कुठल्या तरी चांगल्या कारणासाठी योगदान देऊ शकतो. हा विश्वास निर्माण होतो. आणि या ठिकाणी आपल्या आत असलेला अहंभाव आहे तो गळून पडतो. अशा बऱ्याच अंगाने याच्यामध्ये फायदे होतात. येस. ओके. सर्वांच्या हितासाठी वागतोय. यातनं काहीतरी चांगलं घडणार आहे हा विश्वास तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधी माणसं सुद्धा प्रेमाने भरपूर देत असतात. आणि मागतानाचा माझा भाव काय आहे की मी नारायणाकडे जाऊन मागतोय, मी पांडुरंगाकडे जाऊन मागतोय. या भावामध्ये जाणं, आपला अंतःकरण जितकं शुद्ध आणि निर्मळ असतं तितके अनुभव तुम्हाला वेगळे वेगळे यायला लागतात. आणि ते यावेत ते समजावं. नराती नारायण दिसावा. हे विवेकानंदांचं एक वाक्य आहे, साधं सोपं साधं वाक्य आहे. आय वर्शिप दॅट गॉड विच पीपल कॉल एज ह्युमन बिईंग. मी त्या देवाची पूजा करतो ज्याला लोक माणूस म्हणतात. म्हणजे माणसातला जे देव आहे तो आपल्याला अनुभवायला यायला लागतो. तेव्हा देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशी एक ओळ आहे.
त्याचा अनुभव तुम्हाला येतो. तुम्ही मागून पहा आणि ह्या साधनेचा एक भाग म्हणून ते मनावर घेऊन गुरुजींनी जी सांगितलेली साधन आहे ती करून पहा आणि मग त्याचे अनुभव आपण पुढच्या आठवड्यात बोलूया. येते लक्षात? कोणी पूर्वी केलेलं आहे त्यांना सांगायचं असेल तर ते सांगू शकतात अनुभव तुमचा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनोळखी माणसं तुम्हाला किती प्रेमाने वागवतात, किती आपुलकीने वागवतात, याचा अनुभव तुम्हाला येईल. तर आणखीन साधना झाल्यानंतर म्हणजे की भावासमाधी ट्रेनिंग करून झाल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्याकडे तुम्ही मागितलेलं होता त्यांना प्रसाद द्यायचा आहे. ओके, तुम्हाला सांगू थोडंसं कोणी कोणी दिलं थोडंसं लक्षात ठेवा. ओके, आपल्याला म्हणजे की जाणार वगैरे व्यक्ती असतील ते लोकल नसतीलच समजा, मग ते काय लक्षात राहत नाही. ओके, इन केस कधी नंबर दिला समजा मग लक्षात ठेवा वगैरे असं. म्हणजे की साधना झाल्यानंतर पण आपण जाऊन परत त्यांना भेटणार आहोत, थोडंसं प्रसाद द्यायचा आहे. क्लिअर? ओके, येस. भिक्षेत काय मागत असतात गुरुजी? काही पण म्हटलं ना, तुम्ही पैसे देऊ शकता, वस्तू देऊ शकता, धान्य देऊ शकता, फळं देऊ शकता. ओके, सो तुम्हाला फळं आता उद्याच दिलीत समजा 10 दिवसपर्यंत ते टिकणार नाही. मग त्याला सोपं काय करायचं आहे की मंदिरमध्ये जायचं आहे, तिथं नैवेद्य काय म्हणते त्याला चढवायचं असेल, दाखवायचं असेल, मग थोडंसं तुकडे करून आजूबाजूला सर्वांना प्रसाद देऊन तुम्ही मोकळं करू शकता. ओके, पण जे खराब नाही होणार आहेत ते भावसामध्ये ट्रेनिंगच्या वेळेला घेऊन यायचे आहे. ओके, सो ते ॲक्च्युअली असतो त्याच्यावरचा जे अधिकार असतो ते गुरुजींचा अधिकार असतो, सो तुमचं नसतो. ओके, सो त्यामुळं गुरुकुलमध्ये तुम्ही सिस्टीम बघितलं तर शिष्य सगळं भिक्षा मागून घेऊन येतात, ते गुरुजींना अर्पण केलं जातं. मग गुरु जे देईल त्यावेळेला ते खायचे किंवा ते घ्यायचे वगैरे असं. ओके, सो त्यामुळं आता तुमच्याजवळ त्यावेळेला ते जवळ नाही राहणार आहेत. ओके, पण फळं एवढं दिवसपर्यंत तुम्ही नाही ठेवू शकत. ओके, सो त्यावेळेला ह्याला पर्याय मी सांगितलं, फळं दिलं असलं तर. फळं म्हणजे केळी असू शकतो, पपाया असू शकतो वगैरे असं सगळं. मग बाकीचे धान्य असतील, गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, तेल असेल, ओके, ड्रायफ्रुट्स असतील, जे काय ते देतील वगैरे, आणखीन पैसे असतील वगैरे असं. क्लिअर? भिक्षा मागताना काय म्हणायचं? तुम्हाला काय वाटतं काय म्हणायला पाहिजे? काय तुम्ही सांगितलं भिक्षाम दे का काय सांगितलं? हा, भवती भिक्षां देही असं म्हटलेलं होतं. तुम्ही हे शब्द नाही वापरले तरी पण चालतो. तुमचं मन मोकळं तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. ताई, मी सत्यनारायण प्रोग्राम आहे, भावसमाधी ट्रेनिंगचे प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी मी चाललेला आहे. ओके, सो त्याच्याकरता भिक्षा मागितलेलं सांगते, तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते देऊ शकता वगैरे असं तुम्ही सहजपणे बोलू शकता. तर त्यामुळे मी म्हटलं की कुठल्या कुठल्या व्यक्तीजवळ तुम्ही काय बोलणार आहात त्यावेळेला सहजपणे येतं. ओके, सहज येतो. त्यामुळे जगदीशजी म्हटलीत ना, जितकं तुम्ही लहान मुलासारखं मन मोकळ्यानं भाव शुद्ध ठेवून घेऊन नारायणकडे आपण मागत आहोत ह्या भावनेने मागत असताना ते सहज यायला लागतं. आणखीन कधी कधी बोलावं पण नाही लागत, लोक देत असतात. कळत आहे? जसं आता त्यांना AMC ला जायचं होतं, बोललं पण नव्हतं, 5 वर्षानंतर देऊन गेला. 5,000 रुपये 5,000 रुपये बाकी होते 12 वर्षापूर्वीचे. ओके, सूर्यकांत काय म्हणणार आहे सांगा मग. भगवती भिक्षाम देईन. ओके, सो हे आपण जय गुरुदेव म्हणून त्याला बोलू शकतो, भगवती भिक्षां देही असं आपण म्हणू शकतो, पण त्याच्यानंतरच तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. ओके, हे आपण आवाज येतोय माझा? हा, आवाज येतो. हे मी साधना करायला चाललेलं आहे, 7 दिवसाचं आहे भावसमाधी ट्रेनिंग म्हणून किंवा सत्यनारायण व्रतचं.
ओके. सो त्या कार्यक्रमाला जात असताना भिक्षा घेऊन जायच्या आहेत. सो तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही भिक्षा आम्हाला देऊ शकता वगैरे असं तुम्ही सांगू शकता. मग नंतर हे गुरु कार्यासाठी तिथं वापरलं जाणार हे पण तुम्ही सांगू शकता वगैरे असं. ओके. त्यामुळे त्याच्या अगोदर मी बरंच 2-3 प्रोजेक्ट सांगितलं की गोदानचा असू शकतो किंवा आश्रमचं बांधकाम असू शकतो, शाळेचे प्रोजेक्ट्स वगैरे असू शकतो वगैरे असं तुम्ही सांगू शकता वगैरे असं. ओके. आणखीन त्याच्या अगोदर महत्वाचं काय सांगितलं की येत्या क्लास कधी आहेत ते सांगा. तुमच्या गावामध्ये होत असलं तर, नसेल तर तिथले जे शिक्षक आहेत त्यांचे नंबर द्यायचे की तुम्ही ह्यांना संपर्क करा, ते तुम्हाला फोन करतील, मेसेज टाकतील, त्यावेळेला तुम्ही SSY अटेंड करा. सो हे का म्हटलं अनोळखीचे म्हणजे हे लोक पण येतात हा. हे ओळखीचे नसतात. हे कुठलं साधना काय, कोण SSY वगैरे असं विचारत असतात. त्यावेळेला गुरुजीबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता, संस्थेबद्दल माहिती देऊ शकता. ओके. थोडंसं इंट्रोडक्शन देता येत असलं तर द्या, नसलं तर नंबर देऊन यायचं. हा ताई बोला, काहीतरी म्हणत होता डॉक्टर. ओळखीच्या ठिकाणी मागितली तर चालेल का सर? कारण आता सगळे ओळखतातच ना. हा ठीक आहे. हा सो डॉक्टरना लगेच ओळखतात. तो प्रॉब्लेम होईल ना. प्रॉब्लेम काय नाही होत, छान असतो. ओके. एक कोल्हापूरमध्ये मी पाठवून दिलेलं होतं. आय थिंक प्री TTCच्या वेळेला पाठवलेलं होतं. ओके. ते म्हणजे कोल्हापूरपासून बरंच कुठलं ते वेगळं गाव होता. ओके. बरंच लांब होतं. है ना. मग त्या डॉक्टरला ओळखत होते, बाकीच्या कोणाला ओळखत नव्हते वगैरे. मग ते जे काय असेल बहुतेक भिक्षांदेही भाकरी वगैरे खायला जे असेल ते वगैरे असं सगळं भाकरी भात वरण जे आहे ते वगैरे असं. मग ते मागितल्यानंतर एक ओळखला, मग डॉक्टर हा परिस्थिती तुम्हाला कसं काय आलं? अजून एक नंतर एक वेगळंच त्या गावामध्ये आहे ना प्रसार झाला. ओके. झाडाच्या खाली बसलेले तर गुंड आहे वाटतं, हे सगळं आता दुपारच्या वेळेला सगळ्याकडे घर बघायला लागलेले, तर रात्री दरोडा टाकतील वगैरे असं म्हणून. ओके. तर हेच चाललेलं आहे वगैरे असं असं पण चाललेलं होतं. म्हणजे की सो गावाकडचे लोक आपलं आपलं सेफ्टी ते सगळंच बघणार ना वगैरे असं. सो मग ते डॉक्टरचं जरा ओळख झाल्यामुळे हा नाही नाही आज ते कोणी नाही येत, मग जरा जे गैरसमज होते ते निघून गेले वगैरे. मग त्यांचे ते शेअरिंग करत होते की असं चाललेलं होतं वगैरे. मग त्यांनी एक्सप्लेन केलं, नाही आता तिकडे बसलेले आहेत गुरुजी वगैरे असं ते सगळं एक्सप्लेन करून सांगितलेत. तेच तुम्ही ओळखीच्या, पण मी काय म्हटलं की अगोदर अनोळखीकडे जावा, मग नंतर ओळखीच्याकडे जावा. ओके. सो ओळखींच्याकडे तुम्ही जात असताना 2 भाग आहे की तुम्हाला देतेत हे कॉन्फिडन्स असतो. ओके. ओळखीचे नसलेल्या व्यक्तीकडे ज्या वेळेला तुम्ही जाता ना, मग तिथं थोडंसं व्यवस्थित तुम्हाला स्थैर्य, धैर्य, सहनशक्ती, ओके, मान अपमान हे सगळं घडायला लागतं. ओके. सो ते अनुभव घेणं महत्वाचं आहे. येस. वेळ झाला. येस. थँक्यू. जय गुरुदेव. एकच तास ठेवलेलं होतं का आपण? हो, एकच तास ठेवलं. ओके ओके. क्षमा, हिंदी में कुछ बताने की जरूरत है, सब बातें पता चली। वेरी गुड। तो 2 बातों का जिक्र किया हमने। हाँ, आपके लिए मैं फिर संक्षेप में दोहरा रहा हूँ कि ये सत्यनारायण का व्रत है, संकल्प अपने पूरे होने का व्रत है। ये प्रेम की एक अलग अनुभूति होती है, और प्रेम भी एक भगवान का अलग सा एहसास है, अनुभव है, वो भी आप अनुभव करते हैं। और अभी जो बताया सुनील जी ने 2 बातें बताई कि होम प्ले लिखना जरूरी है, मन में जो कुछ छिपी हुई बातें हैं उनको, उनसे मुक्त हो जाना है, और उसी के साथ अपना संकल्प पूरा होने के साथ एक भिक्षा जोड़ देनी है। उससे 2 लाभ होते हैं। एक अपना अहम जो है वो मिट जाता है, और दूसरी बात है कि हम अपने अंदर जो छिपी हुई क्षमता है कि दूसरों में नारायण का रूप अनुभव कर सकते हैं, उनकी कृपा का अनुभव कर सकते हैं।
साधना का है और ये दोनों बातें करते हुए हम अगले सप्ताह मिलेंगे. प्रश्न असले तर विचारा, नाही तर आपण थांबूया. येस. आपल्याला आता लास्ट जे